श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या या व्हिडिओमध्ये पीठ मळत असताना रोज महिलांनी पीठामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे तुमच्या घरामध्ये धनधान्य संपत्ती कधीच कमी पडणार नाही. लक्ष्मी जी आहे ती तुमच्या घरामध्ये स्थिर राहील. ती वस्तू कोणती आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, धनप्राप्ती व्हावी अशी इच्छा प्रत्येक व्यक्तीच्या मनात असते. पौराणिक काळ असेल किंवा आधुनिक काळ असेल, पैशाशिवाय कोणतेही काम करणे अशक्य असते. त्यामुळे मानवी जीवनामध्ये धनसंपत्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ही धनप्राप्ती केवळ महालक्ष्मीच्याच कृपेमुळे शक्य होऊ शकते. पण याचा अर्थ असा नाही की केवळ उपाय करूनच तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होईल. आपल्या कष्टाला मेहनतीला पर्यायच नाही. पण बऱ्याचदा असं होतं ना, आपण खूप कष्ट घेत असतो, मेहनत घेत असतो, तरी देखील म्हणावं तसं आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही. म्हणजेच आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही, तो स्थिर राहत नाही. जर घरामध्ये पैसा टिकत नाही याचाच अर्थ तुमच्या घरामध्ये येणारी लक्ष्मी जी आहे ती चंचल स्वरूपामध्ये आहे. लक्ष्मी जर स्थिर नसेल, ती एका ठिकाणी टिकून राहत नसेल, तर याचं रूपांतर आपल्या घरामध्ये अलक्ष्मी म्हणजेच नकारात्मकतेमध्ये होतं आणि मग आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होतात, वादविवाद होतात, एकमेकांशी पटत नाही. कारण लक्ष्मी ही नेहमी पैशाच्या स्वरूपात नसते, तर ती सुख आणि समाधानाच्या स्वरूपात सुद्धा आपल्या घरामध्ये नांदत असते. आणि ज्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर असते तिथे धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही. म्हणूनच आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत आपल्याला हे उपाय करायचे असतात. या छोट्याशा उपायामुळे सुद्धा तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होते आणि तसेच तुम्हाला सुखप्राप्तीसुद्धा मिळते. तर बघा, आपल्या स्वयंपाकघरात असलेली पिठाची कणिक जी आहे ती सूर्याची कारक मानली जाते. जर आपल्या घरामध्ये दरिद्रता असेल, तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान मिळत नसेल, तर अतिशय छोटीशी एक वस्तू आपण पिठामध्ये टाकली तर आपल्या घरामधले असलेल्या सर्व समस्या म्हणजेच धनधान्य संपत्तीच्या समस्या दूर होतील. लक्ष्मी जी आहे ती आपल्या घराकडे आकर्षित होईल. फक्त हा उपाय जो आहे तो तुम्हाला रोज करायचा आहे. रोज न चुकता हा उपाय केल्यास तुम्हाला घरामध्ये निश्चितपणे फरक जाणवतो. लक्ष्मी जी आहे ती स्थिर राहते. एवढा हा प्रभावी उपाय आहे. आता रोज ज्यांना हा उपाय करणं शक्य नाही त्यांनी आठवड्यातून किमान 3 दिवस तरी हा उपाय करावा. तर हे 3 दिवस म्हणजे आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी, प्रत्येक बुधवारी आणि प्रत्येक शुक्रवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर बघा, आपल्या घराचं जे स्वयंपाकघर आहे ते खूप महत्त्वाचं स्थान आहे. स्वयंपाकघरामध्ये साक्षात अन्नपूर्णा देवीचा वास असतो. त्यामुळे आपल्या घरातील गृहिणी जी आहे ती स्वयंपाक करत असताना शुचिर्भूत झालेली असावी. पारोशाने केलेल्या स्वयंपाकामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदत नाही. तर बघा, स्वयंपाक करणाऱ्या महिलेने तनाने आणि मनाने शुद्ध पवित्र असावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रसन्नतेने केलेला स्वयंपाक जो आहे तो आपल्या घरामध्ये कशाचीही कमतरता पडू देत नाही. कारण गृहलक्ष्मी ही देखील अन्नपूर्णेचंच एक रूप असते. त्याचबरोबर स्वयंपाक करत असताना मंत्रोच्चार, देवाचं नामस्मरण करत केलेला स्वयंपाक जो आहे तो आपल्या कुटुंबासाठी तितकाच आरोग्यदायी सुद्धा असतो. कारण स्वयंपाक करत असताना दुःखी राहून किंवा नकारात्मक वाईट विचार मनामध्ये ठेवून केलेला स्वयंपाक देखील आपल्या कुटुंबियांना लाभत नाही. कारण जे अन्न स्वयंपाकघरामध्ये शिजवले जाते त्या अन्नावरती गृहिणीच्या विचारांचा प्रभाव पडत असतो आणि असे अन्न जर आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी खाल्ले तर त्याचा प्रभाव त्यांच्या विचारांवर पडतो, त्यांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होत असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कणिक मळत असताना आपली बोटं त्या कणकेवरती आपल्याला उमटवायची असतात. 1 बोट उमटवा किंवा 3 बोटं उमटवा किंवा तुम्ही 5ही बोटं उमटवू शकता. जर प्लेन कणिक असेल म्हणजे प्लेन कणकेचा गोळा तुम्ही तयार केलेला असेल तर तो पिंडासमान असतो. ज्यावेळेस आपण पितृपक्षामध्ये पिंडदान करतो त्या पिंडासमान हा गोळा तयार होतो. म्हणूनच आपल्या हाताची बोटं त्या कणकेवरती आपल्याला आवर्जून उमटवायची असतात. वाईट आत्म्याची अशा कणकेवरती नजर पडू शकते आणि असं अन्न आपण आपल्या कुटुंबियातील सदस्यांना खायला घातलं तर आपल्या घरामध्ये आजारपण, वादविवाद, भांडणं होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक स्थैर्य नांदत नाही, दरिद्रता येते. म्हणूनच आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर गृहिणींनी पोळी किंवा चपाती बनवत असताना पहिली पोळी ही देवी देवतांसाठी काढावी आणि त्याचबरोबर जर तुम्ही ही पहिली पोळी गाईसाठी काढली तर गाईमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. त्यामुळे ज्यावेळेस ही पोळी गाईला आपण खाऊ घालतो त्यावेळेस आपल्याला देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिली पोळी आपण गाईला खाऊ घातल्यामुळे देवी लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्याला लाभतो. आता गाय ही प्रत्येकाकडे नसते, त्यामुळे एक छोटीशी पोळी तुम्हाला बनवायची आहे आणि ती अग्निदेवतेला द्यायची आहे. यामुळे सुद्धा तुम्हाला देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात. त्यानंतरची दुसरी पोळी ज्यावेळेस तुम्ही बनवाल ती देखील आपल्याला छोटी बनवायची आहे. ती तुमच्या घराच्या अंगणामध्ये किंवा वरती बाल्कनीमध्ये किंवा गच्चीवरती तुम्हाला कावळ्याला खाऊ घालायची आहे. यामुळे तुमचे पितृदोष नाहीसे होतात. त्यानंतर तिसरी जी पोळी आपल्याला बनवायची आहे ती आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायची आहे. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असलेली वाईट शक्ती, नकारात्मकता दूर होते. आपल्या घरातील इडापिडा टळते, शत्रुबाधा नाहीशी होते. एवढा हा प्रभावी उपाय आहे. त्यामुळे पहिली पोळी जी आहे ती आपल्याला गाईसाठी, दुसरी पोळी जी आहे ती कावळ्यासाठी आणि तिसरी पोळी जी आहे ती आपल्याला कुत्र्यासाठी काढून ठेवायची आहे. या नियमांचं पालन करूनच मग आपल्याला पिठामध्ये अशा 2 वस्तू टाकायच्या आहेत, ज्यामुळे आपला शुक्रग्रह आणि चंद्रग्रह मजबूत होणार आहे. शुक्रग्रह जो आहे त्याचा संबंध हा भौतिक सुखाशी होतो. म्हणजे आपल्या घरामध्ये असलेलं धन, धान्य, सुख, समृद्धीशी संबंध हा शुक्रग्रहाचा असतो. अखंड लक्ष्मी प्राप्ती, ऐश्वर्य प्राप्तीसाठी आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह मजबूत असणे आवश्यक आहे. शुक्रग्रह जर कमकुवत असेल तर ह्या कोणत्याच गोष्टी तुमच्या घरामध्ये स्थिर राहणार नाहीत, म्हणजेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहणार नाही. त्याचबरोबर आपल्या कुंडलीतील चंद्र मजबूत असेल तर मन नियंत्रणात राहतं, समाजामध्ये आपल्याला मान सन्मान मिळतो. तर बघा, पीठ मळत असताना आपल्याला पिठामध्ये चिमूटभर साखर आणि थोडंसं तूप घालायचं आहे. तूप मग हे शुद्ध गाईचं असेल तर उत्तमच आहे, पण गाईचं नसेल तर तुम्ही म्हशीचं तूप घातलं तरीही चालेल. तर या दोन्हीही वस्तू शुक्राच्या कारक आहेत. देवी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या या 2 वस्तू आपण रोज पीठ मळत असताना घातल्या तर आपल्या घरावरती देवी लक्ष्मीची अखंड कृपा राहते. अशा घरामध्ये ती स्थिर राहते. या 2 वस्तूसोबतच जर तुम्हाला शक्य असेल तर रोज 1 केसराची पाकळीसुद्धा तुम्हाला पीठ मळत असताना घालायची आहे. हा उपाय तुम्हाला रोज करता आला तर तुम्हाला त्याचे शीघ्र फळ बघायला मिळते. आणि रोज शक्य नसेल तर किमान आठवड्यातील सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय तुम्हाला फक्त 1 आठवडा करायचा नाही, तर तुम्हाला कायमस्वरूपी हा उपाय करायचा आहे. काही दिवसातच तुम्हाला तुमच्या घरामध्ये फरक दिसायला लागेल. स्वयंपाकघरात केलेल्या या साध्या सोप्या उपायामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये असलेले वास्तुदोष, नकारात्मकता, भांडणं, कटकटी, आजारपणं दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये देवी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी मदत होईल. तर आजपासून नक्कीच तुम्ही या 2 वस्तू पिठामध्ये टाकायला सुरुवात करा आणि तुमचा अनुभव जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.